Hello everyone. We start our next point in the topic acid, base and buffer. We see in the last lecture acid means what and base means what. Now we see the what is meant by buffer or a buffer solution. A buffer solution is a solution which resists any change in its pH value on dilution or an addition of solution of an acid or a alkali. Simply काय आहे, बफर म्हणजे असे सोल्युशन असतात जे की पी एच त्या मीडियाचा किंवा त्या सोल्युशनचा पी एच चेंज करत नाही. पी एच कसा ठेवतात, कॉन्स्टंट ठेवतात. जरी आपण त्याला डायल्यूट केलं किंवा त्या ठिकाणी ॲसिडचं ॲडिशन केलं किंवा अल्कलीची ॲडिशन जरी बेसची ॲडिशन जरी केली तरी त्यांचा पी एच कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. त्याला आपण म्हणतो बफर. बफर इज it composed of weak acid and its salt of strong base or a weak base and its salt of strong acid. कसं तयार करतात मग, वीक ॲसिड असेल तर त्याचं स्ट्रॉंग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस सोबत कंबाईन करतात किंवा वीक बेस असेल तर इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड कॅपेबल ऑफ रेझिस्टिंग लार्ज चेंज इन द पी एच. आणि जर असं कॉम्बिनेशन घेतलं तर ते लार्ज प्रमाणामध्ये हे पी एचला काय करू शकतो, रेझिस्ट करू शकतो. ओके, आता आपण बघू द प्रोसेस बाय विच ॲडिशन ऑफ H प्लस अँड OH आयन्स आर रिमूव्ड सो दॅट pH रिमेन्स कॉन्स्टंट इज नोन ॲज बफर ॲक्शन. काय म्हणते, अशी प्रोसेस ज्यामध्ये काय म्हणते ॲडिशन ऑफ H प्लस और OH मायनस आयन आर रिमूव्ड सो दॅट काय करतं, H प्लस आयनचे ॲडिशन किंवा OH मायनस आयनचं रिमूव्हल जे की ते ॲक्शन ठरवते जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणचं पी एच कसं राहील, कॉन्स्टंट. त्याला आपण म्हणतो बफर ॲक्शन. आता बघायचं आपल्याला टाईप ऑफ बफर. देर आर टू टाईप्स ऑफ बफर, सिम्पल बफर अँड सेकंड मिक्स्ड बफर. व्हॉट इज मीन बाय सिम्पल बफर, अ सॉल्ट ऑफ, आत्ताच बघितलं, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस इन अ वॉटर, त्याला आपण म्हणतो सिम्पल बफर. किंवा वेट फॉर अ मिनिट, आता दिसत आहे ना सगळ्यांना, ओके. ठीक आहे, नंतर काय म्हणते, अ प्रोटीन अँड अमायनो ॲसिड अँड अ मिक्सचर ऑफ अँड ॲसिड सॉल्ट अँड नॉर्मल सॉल्ट ऑफ पॉलीबेसिक ॲसिड दॅट इज Na2HPO4 अँड Na2PO4. काय म्हणतं, ॲसिडिक सॉल्ट आणि नॉर्मल सॉल्टचं काय म्हणते, मिक्सचर. याला आपण काय म्हणतो, सिम्पल बफर. काय सिम्पल असतं, जे काय सिम्पल बफर म्हणजे सिम्पली काय, त्याचं एक्झाम्पल काय मग, CH3COOH ॲसिटिक ॲसिड, अमोनियम सायनाईड, प्रोटीन अमायनो ॲसिड, हे झाले सिम्पल बफरचे एक्झाम्पल. आणि मिक्स बफर म्हणजे काय, ॲसिड बफर सोल्युशन किंवा बेसिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर सोल्युशन किंवा बेसिक बफर सोल्युशन हे दोन्ही काय आहेत, मिक्स्ड बफरचे एक्झाम्पल. आता बघू, तुम्हाला तरी डाऊट असेल की मॅडम मेकॅनिझम काय असेल. आपण म्हणत आहोत की किती H प्लस आयन ॲड केलं, OH मायनस आयन ॲड केलं किंवा किती त्याला डायल्यूट केलं तरी त्यामध्ये कोणत्याही पी एचमध्ये चेंज होणार नाही, त्याला आपण बफर म्हणतो. मग असं ते बफर कसं ॲक्ट होत असेल, बरोबर आहे. तर बघा, आधी आपण बघू ॲसिडिक बफर सोल्युशनची मेकॅनिझम. ठीक आहे, अँड ॲसिडिक बफर सोल्युशन कन्सिस्ट ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. ह्या ठिकाणी वीक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड, आणि त्याचं सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस आहे सोडियम ॲसिटेट. बघा बरं, ह्या ठिकाणी ॲसिटिक ॲसिडचं जेव्हा आयोनायझेशन होते तेव्हा ॲसिटेट आयन प्लस H प्लस आयन भेटतं आणि आपल्याला माहिती आहे हे ॲसिटेट आयन कसं आहे, वीकली आयोनाइज्ड. सिमिलरली सोडियम ॲसिटेट जेव्हा आपण बघतो त्या ठिकाणी काय तयार होते, CH3CO मायनस ॲसिटेट आयन अँड Na प्लस, आणि आपल्याला माहिती हे कसं असते, हायली आयोनाइज्ड. बघा नेक्स्ट पॉईंट, sodium acetate being salt ionized completely to form acetate ion and sodium ion. On other hand, acetic acid being a weak acid ionized very less. Moreover, its ionization further suppressed by the acetate ion from sodium acetate, that is a common ion effect. When a few drops of an acid are added to it, the H plus ion form
the added acid combine with excess of acetate ion to form freely or nearly unionized CH3COOH. Thus, there is no rise in the H plus ion concentration and pH remain unchanged. On other hand, a few drops of OH minus ion or base is added. OH minus ions of the added base react with the CH3COOH to form the water unionizable and the acetate ion. काय म्हणते, ह्या ठिकाणी CH3COOH तयार झालं, आयोनायझेशन झाल्यावर H प्लस आयन तयार होणार आणि तसंच ॲसिटेट आयन तयार होणार. बरोबर आहे. काय म्हणते, जर ह्या सोल्युशनमध्ये आपण ॲसिड ॲड केलं, ॲसिड म्हणजे काय, H प्लस. ओके, H प्लस ॲड केल्यानंतर काय होणार, हा त्या ॲसिटेट आयनसोबत H प्लस आयन कंबाईन होईल आणि परत काय तयार होईल, ॲसिटिक ॲसिड. आणि आपल्याला माहिती आहे ॲसिटिक ॲसिड कसे वीकली आयोनाइज, त्यामुळे त्याचं परत ॲसिड आणि बेसमध्ये म्हणजे त्याच्या pHमध्ये काही चेंज होणार नाही. सिमिलरली जर आपण त्या ठिकाणी जर OH मायनस आयन ॲड, ठीक आहे, तेव्हा काय होईल, OH मायनस म्हणजे जर त्या ठिकाणी बेस ॲड केलं तर OH मायनस आयन काय करतं, त्या ॲसिटेट आयनमधल्या H प्लस आयनसोबत कंबाईन होऊन काय तयार करते, वॉटर मॉलिक्यूल आणि ॲसिटेट आयन. आणि आपल्याला माहिती आहे ॲसिटेट आयन कसं असते, वीकली आयोनाइज आणि वॉटर कसा असतो, अनआयोनाइज्ड. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी pHमध्ये कोणताही चेंज होणार नाही. बघा ह्या ठिकाणी CH3COH प्लस OH मायनसची ॲडिशन झाली, काय तयार होते, H2O प्लस CH3CO मायनस. दस देअर इज नो इन्क्रीज इन द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, हेन्स द pH ऑफ द सोल्युशन रिमेन कॉन्स्टंट. त्यामध्ये कोणताही OH आयनचा किंवा H प्लस आयनचा इन्क्रीज दिसत नाही, त्यामुळे त्या ठिकाणचा pH कसा राहील, कॉन्स्टंट. सिमिलरली जर आपण बेसिक बफर बघितलं, काय बघितलं, बेसिक बफर, तर या ठिकाणी बेसिक बफर काय म्हणते बघा, अ बेसिक बफर सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अ मिक्सचर ऑफ, आत्ताच बघितलं आपण बेसिक बफरमध्ये काय असणार, वीक बेस अँड इट सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. आणि वीक बेस माहिती अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH आणि NH4Cl हा काय झालं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस दॅट इज अमोनियम क्लोराईड. परत त्याचं इंडिव्हिज्युअली आयोनायझेशन केलं तर काय तयार होते बघा, NH4 प्लस OH मायनस आणि NH4 प्लस Cl मायनस विच इज अ हायली आयोनाइज्ड. आणि परत ते काय असतं, वीकली आयोनाइज्ड. आता ह्या ठिकाणी बघा बरं, परत आपल्याला काय करायचं आहे, ह्या बेसिक बफरमध्ये ॲडिशन ऑफ H प्लस आणि OH मायनसची ॲडिशन करायचे, जेणेकरूनचं pHमध्ये चेंज होते की नाही ते चेक करायचे. बघा, the NH4 ion form completely ionized NH4Cl suppress the ionization of NH4OH which is already a weak ionizable substance. When a few drops of base is added, the OH ion combines with NH4 ion to form nearly unionized NH4OH. Thus the concentration of OH ion remain constant and the pH will be same. बघा या ठिकाणी NH4ला जर OH मायनस ॲड केलं तर काय होते, अनआयोनाइज्ड NH4OH तयार होते. आणि अदर हँड व्हेन वी ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ ॲसिड, H प्लस आयन्स इज ॲडेड, कंबाईन्स विथ द एक्सेस ऑफ NH4OH टू फॉर्म वॉटर अँड अमोनियम आयन. बघा NH4OH मध्ये जर H प्लस आयन जर ॲड केलं तर त्या ठिकाणी काय होणार, NH4 प्लस H2O तयार होणार. आणि आपल्याला माहिती NH4 प्लस आयन कसा असतो, वीकली आयोनाइज्ड. त्यामुळे आपण H प्लस आयन जरी ॲड केलं किंवा OH मायनस जरी आयन ॲड केलं, त्या ठिकाणी कोणताही pHमध्ये चेंज होणार नाही. म्हणून ह्या ठिकाणी pH कसं, बफर म्हणजे काय असते, त्याचा pH कसा राहतो, कॉन्स्टंट. ज्याच्यामध्ये आपण कितीही ॲसिड ॲड केलं, कितीही बेस ॲड केलं तर त्या ठिकाणी त्याच्या pHमध्ये चेंज होत नाही. Next point we have to see, that is buffer capacity. Buffer capacity is defined as the number of moles of an acid or base required to change the pH of 1 liter of buffer solution by 1 unit. That is, large is the buffer capacity, better is the buffer. काय म्हणते, बफर कॅपॅसिटी म्हणजे जेवढे काही नंबर ऑफ 1 लिटरच्या बफर सोल्युशनमध्ये जेवढं काही आपल्याला मोल ॲसिड किंवा बेस ॲड करावं लागतं टू
चेंज इट्स pH. त्या बफरचा pH चेंज करायसाठी जेवढे काही ॲसिड किंवा बेस ॲड करावं लागतं त्या मोलला, त्या नंबर ऑफ मोल्सला आपण काय म्हणतो, बफर कॅपॅसिटी. म्हणजेच जेवढा जास्त त्या ठिकाणी ॲसिड आणि बेस लागणार चेंज करायला तेवढा जास्त चांगला काय राहणार, बफर. ओके. अँड हॅविंग द फॉर्म्युला कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग रिलेशन, buffer capacity is equal to number of moles of an acid or a base added to the 1 liter of a solution divided by change in pH. Therefore buffer capacity is equal to ds upon dpH, where dx is equal to number of moles of an acid or base added to the 1 liter of solution and dpH means change in the pH. Okay. आता आपल्याला बघायचं आहे सिलेक्शन ऑफ अ बफर और क्रायटेरिया फॉर अ गुड बफर. आपण आता बफर सोल्युशन बघत आहोत तर कसं पाहिजे. ओके. पहिलं बघा, शुड नॉट रिॲक्ट विथ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. जेव्हा आपण ते आपल्या केमिकलमध्ये ॲड केलं तेव्हा त्या ठिकाणी प्रिपरेशनमध्ये ॲड केलं तर त्या ठिकाणी त्यांनी pH किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसोबत रिॲक्ट नाही झालं पाहिजे. शुड नॉट पार्टिसिपेट इन द रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे. शुड नॉट अल्टर द सोल्युबिलिटी ऑफ अदर कंपाऊंड. दुसऱ्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी चेंज नाही केली पाहिजे. चौथं बघा, शुड नॉट अंडरगो ॲसिड बेस रिॲक्शन. पाचवं, शुड नॉट इंटरफेअर विथ द फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. शुड बी सेफ, रेडियली अवेलेबल इन प्युअर फॉर्म. pK between 6 to 8. should be chemically stable आणि हाय solubility in the aqueous solution. एवढे 10 जर त्याचे क्रायटेरिया असेल तर त्याला आपण काय म्हणतो, गुड बफर. म्हणजे कसा पाहिजे बघा, सेफ पाहिजे, इझिली अवेलेबल पाहिजे प्युअर फॉर्ममध्ये, हायली सोल्युबल पाहिजे ॲक्वियस सोल्युशनमध्ये, केमिकली स्टेबल पाहिजे, pK कसा पाहिजे 6 ते 8 मध्ये पाहिजे, सेफ पाहिजे, फार्माकोलॉजिकल ॲक्शन अल्टर नाही केली पाहिजे, नंतर सोल्युबिलिटी अल्टर नाही केली पाहिजे, रेडॉक्स रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट नाही केलं पाहिजे आणि ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसोबत रिॲक्ट नाही केला पाहिजे. ओके. हे सगळं काय आहे, सिलेक्शन ऑफ बफर और क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ गुड बफर. नेक्स्ट पॉईंट बघू, ऑफिशियल बफर्स और बफर सिस्टीम इन फार्मसी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कंट्रोल द pH ऑफ सम सोल्युशन विच आर यूज्ड इन द फार्मास्युटिकल अनालिसिस अँड प्रिपरेशन. दिस इज द ब्रॉट अबाउट द हेल्प ऑफ बफर. ओके. काय म्हणते, आपल्या सोल्युशनचा pH कंट्रोलमध्ये असणं जास्त गरजेचं आहे प्रिपरेशनचा, जेणेकरून ते आपल्या ब्लडच्या pHला अल्टर किंवा बॉडीच्या pHला अल्टर नाही केलं पाहिजे. ओके. तर आता बघू आपण टाईप्स ऑफ ऑफिशियल बफर. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ ऑफिशियल बफर, दॅट इज स्टँडर्ड बफर अँड फार्मास्युटिकल बफर. ठीक आहे. बघा, स्टँडर्ड बफर, दे आर designed to provide a solution having a specific pH for analytic purpose. आता स्टँडर्ड म्हणलं की त्याचा यूज कशासाठी होणार, फक्त रेफरन्स पर्पजसाठी. ओके. इन द pH मेजरमेंट फॉर कॅरिंग आउट मेनी फार्माकोलॉजिकल टेस्ट. ओके. त्याचे काही एक्झाम्पल आहेत ते बघू. पहिला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड बफर, ज्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड बफर, ॲसिड थॅलेट बफर, न्यूट्रलाइज्ड थॅलेट बफर, फॉस्फेट बफर अँड अल्कलाइन बोरेट बफर. दीज ऑल आर द स्टँडर्ड बफर. ओके. आता ह्या ठिकाणी बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड बफरचं एक्झाम्पल काय आहे, HCl आणि त्याच्यासोबत सॉल्ट कोणता आहे, KCl. त्याची pH रेंज किती आहे, 1.2 to 2.2. ॲसिड थॅलेट बफरचं काय सांगा, HCl आणि पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट हे झालं त्याचा सॉल्ट. pH रेंज किती आहे त्याची, 2.2 to 4. न्यूट्रलाइज्ड थॅलेट बफर, NaOH आणि त्याचा सॉल्ट पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट, pH किती आहे, 4.2 to 5.8. आणि फॉस्फेट बफर, त्याचासुद्धा फॉस्फेट बफर म्हणजे काय, NaOH प्लस पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट, pH रेंज किती आहे, 5.8 to 8. आणि अल्कलाइन बोरेट बफर, इट इज अ मिक्सचर ऑफ NaOH, KCl अँड बोरिक ॲसिड हॅविंग द pH रेंज 8 to 10. ओके. दीज ऑल आर द एक्झाम्पल ऑफ स्टँडर्ड बफर सोल्युशन. आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला फार्मास्युटिकल बफर. ओके. फार्मास्युटिकल बफर म्हणजे सिम्पली काय,
असे बफर जे आपण कशामध्ये यूज करतो, फार्मास्युटिकल प्रिपरेशनचा pH मेंटेन ठेवण्यासाठी यूज करतो, त्याला आपण म्हणतो फार्मास्युटिकल बफर. सम फार्मास्युटिकल प्रिपरेशन शुड हॅव द ॲप्रोप्रिएट pH. का, जर समजा pH अल्टर झालं तर त्या ठिकाणी काय होणार, टिश्यू डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनचा pH मेंटेन राहण्यासाठी बफर सोल्युशन त्या ठिकाणी ॲड करावंच लागतं. त्याचे काही एक्झाम्पल आहेत ते बघू. पहिलं एक्झाम्पल मॉडिफाईड फॉस्फेट बफर, त्याचंच दुसरं नाव आहे सोरेन्सन फॉस्फेट बफर. त्याची pH आहे 5.9 to 8. एक्झाममध्ये विचारलं सोरेन्सन फॉस्फेट बफर मीन्स, तर तुम्हाला आलं पाहिजे इट इज अ मॉडिफाईड फॉस्फेट बफर. इट कंटेन सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट प्लस डायसोडियम हायड्रोजन फॉस्फेट प्लस NaCl. या ठिकाणी NaCl काय यूज करतात, टू मेक द बफर सोल्युशन आयसोटॉनिक विथ द फिजिओलॉजिकली फ्लुइड. जे काय आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेलं फिजिओलॉजिकली फ्लुइड आहे त्या ठिकाणी सेम येण्यासाठी आपण काय यूज करतो, NaCl ॲड करतो. आणि इट इज सुटेबल फॉर द इंजेक्टेबल्स. कशासाठी यूज करतो, ॲज अ इंजेक्टेबल्स. सेकंड बघा, बोरेट बफर और 3 प्रायमरी बोरेट बफर आर फेल्डमन्स, अटकिन्स अँड पॅन्टिन्स. ओके, कोणते कोणते, पहिला आहे फेल्डमन्स, सेकंड आहे अटकिन्स अँड पॅन्टिन्स आणि तिसरा आहे गिफोर्ड्स. हे आहेत 3 प्रायमरी बोरेट बफर आणि दीज बफर्स आर सुटेबल फॉर एक्सटर्नल अँड ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन बट कॉन्ट्रा इंडिकेटेड इन द पॅरेंट्रल्स. काय म्हणते, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनमध्ये कोणता बफर यूज करतो असा जर क्वेश्चन आला तर काय लिहायचं आहे, बोरेट बफर. आणि कॉन्ट्रा इंडिकेटेड कशामध्ये आहे, पॅरेंट्रलमध्ये. तिसरं आहे ॲसिटेट बफर. इट कंटेन sodium acetate and acetic acid and used for the internal preparation, suitable for the internal preparation. Citrate buffer, it contains citric acid and they also used for the internal preparation. Next बघायचे आपल्याला रोल ऑफ बफर्स इन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन. कोणता आहे बघा, standard buffers are used for reference purpose in the measurement of pH analytical laboratory. Second, buffer are used for the specific microbiological and antibiotic assay. Pharmaceutical buffers are used for providing stability to the ingredient of the pharmaceutical formulation. For example, ascorbic acid and penicillin unstable in the alkaline pH. Pharmaceutical buffer maintain the pH limit in some preparation. Otherwise, there will be the possibility of अगदी बरोबर टिश्यू डॅमेज. सिट्रिक ॲसिड बफर इज यूज्ड फॉर स्टॅबिलायझिंग मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशियाला स्टॅबिलाइज करण्यासाठी काय यूज करतो आपण, सिट्रिक ॲसिड बफर. ओके, हे झाले रोल ऑफ बफर इन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन. ओके, सगळ्यांना कळालं. इथं आपला ॲसिड बेस आणि चॅप्टर एंड झाला. आता तुमचा एक लास्ट चॅप्टर राहिलेला आहे, तो म्हणजे मेजर इंट्रा अँड एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट. ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.